नाही बस नाही बस नाही आगे चल आगे चल आगे चल regarding this protest, आपण हे दृश्य पाहतोय चैत्यभूमी येथील दादर येथील चैत्यभूमी इथे आंदोलन सुरू आहे विद्यार्थ्यांचं आणि पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे। आंदोलकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलं। आपण हे दृश्य पाहतोय दादरमध्ये देखील सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू आहे। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत फोन लाईन वरून थेट जोडले गेलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय दादरमध्ये देखील याचे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलिसांकडून धरपकड सध्या सुरू आहे। नक्कीच आपण पाहू शकतो की इथे जे विद्यार्थी येतात तो विद्यार्थ्यांसोबत जे पालक येतात त्यांची धरपकड जे केली जाते। दिल्लीमध्ये त्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत दादर येथील चैत्यभूमीत सगळे विद्यार्थी जमणार होते आणि त्यांना पाठिंबा देणार होते। मात्र हा पाठिंबा देण्यासाठी जे विद्यार्थी जमत होते तेव्हा आताही आपण पाहू शकतो की अजूनही काही विद्यार्थी आणि त्याच्यासोबत त्यांचे पालक येत आहेत त्यावेळेस त्यांना लगेच ताब्यात घेण्यात येत आहे। याआधी देखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जे आहेत या सगळ्या परिसरात जमले, मात्र मोठ्या प्रमाणात या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे। कोणताही विद्यार्थी किंवा कोणताही पालक आंदोलन करणार नाहीये किंवा पाठिंब्यासाठी सरकारचा निषेध करणार नाहीये याची दक्षता पोलिसांकडून घेतली जाते आणि लगेचच त्या सर्व विद्यार्थी असतील किंवा त्यांचे पालक असतील यांना तातडीने ताब्यात घेण्यात येते। आताही जर आपण पाहू शकतो की काही विद्यार्थी या इकडे आले होते त्यांना जबरदस्तीने गाडीमध्ये भरण्यात येते। आम्हाला आमची बाजू ठेवू द्या, आम्हाला सरकारच्या विरोधात निषेध करायचा आहे हे सगळं विद्यार्थ्यांचं पालकांचं म्हणणं आहे। मात्र ते कुठेही होऊ दिलं जात नाही आणि त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांना मग सर्वांना ज्या इथे सातत्याने गेल्या अर्ध्या तासापासून विद्यार्थी आणि त्यांचे पालक ताब्यात घेतले जात आहेत आणि हा निषेध पोलीस जे आहेत पोलिसांचा निषेध जो आहे तो विद्यार्थी आणि पालक करताना या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच उमेश, आपण पाहतोय तिथे गेल्या अर्ध्या तासापासून दादरमध्ये हे आंदोलन सुरू आहे। खरं तर दिल्लीतील विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी हे तिथे आंदोलन सुरू आहे, मात्र हे आंदोलन कोणाच्या नेतृत्वाखाली चालू आहे का? या आंदोलनाला कोणतंही नेतृत्व नाहीये। जसं मी आधी म्हणालो की दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काही विद्यार्थी जे आहेत ते आज या चैत्यभूमी परिसरामध्ये जमणार होते। संध्याकाळी 4ची वेळ होती आणि 4 वाजता हे सगळे विद्यार्थी यायला सुरुवात झाली होती, मात्र त्याआधीच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त त्या सगळ्या परिसरामध्ये लावण्यात आला आणि आल्या आल्या विद्यार्थी या परिसरामध्ये विद्यार्थी आले किंवा मग त्यांचे पालक आले तर त्यांनी सरकारचा निषेध केला, दिल्लीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासंदर्भात काही घोषणा केली। इव्हन जर त्यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रियाही दिली तरी त्यांना ताब्यात घेण्यात येते। अशा प्रकारे हा सगळा प्रकार आहे तो गेल्या अर्ध्या तासापासून मुंबईच्या चैत्यभूमीमध्ये सुरू आहे। त्याच्यामुळे या सगळ्याचा निषेध कुठेतरी याचे पालक आणि विद्यार्थी करताना पाहायला मिळत आहेत। निश्चितच उमेश, आपण पाहतोय पोलिसांकडून देखील झटापट लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।